एक लक्षात ठेवायचं की आपण एकटे सुखी होऊ शकत नाही. एकटा 10 माणसाचं कुटुंब आहे. 10 माणसातल्या कुटुंबाने जर असं ठरवलं मी एकटाच सुखी होईल, बाकीचे त्यांचं काय वाटेल ते होऊ दे, तर ही 10ही माणसं दुःखी होतील. ही 10ही माणसं दुःखी होतील. जर प्रत्येकाने ठरवलं मी सुखी होणार, बाकीच्यांची मला परवा नाही, 10ही माणसं दुःखी होतील. ह्या 10 माणसांनी ठरवलं नाही नाही आपण सर्वांनी सुखी होऊया, आपण सर्वांनी सुखी होऊया. आणि हे आपण सर्वांनी सुखी होऊया असं तोंडाने म्हणत ना, पहिलं तो तू सुखी आहेस ना, तू जेवलास ना, तू जेवलास ना, मग मी जेवेन, तुझ्याबरोबर मी जेवेन, आपण दोघं एकत्र जेऊया. त्याला जर काय दुःख झालं तर यालाही दुःख होणार, त्याला सुख झालं तर यालाही सुख होणार. सुखी व्हायचं ना तर आपण एकत्र होऊया, सर्वांनी सुखी होऊया. आणि म्हणून जीवनविद्या काय म्हणते, हे ईश्वरा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.